रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदीच्या उंच पुलावरून काल सायंकाळी मॅगीने भरलेला कंटेनर नदीत कोसळल्याची घटना घडली। कंटेनर नदीत कोसळल्यानंतर कंटेनरमधील चालकाचा शोध सुरू करण्यात आला होता। चालकाच्या शोधासाठी सुरू असलेले रेस्क्यू ऑपरेशन अखेर आज 20 तासांनंतर पूर्ण झाले। या अपघातात कंटेनर चालकाचा मृतदेह कंटेनरमध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आलाय। पोलीस प्रशासन, एनडीआरएफ टीम, खेड नगरपालिकेचे अग्निशमन दल, मदत ग्रुप खेड तसेच विसर्जन कट्टाच्या माध्यमातून हे बचाव कार्य करण्यात आले। अपघातानंतर मुसळधार पाऊस, जगबुडी नदीतील पाण्याचा वेग आणि खोल पाण्याचा सामना करत बचाव कार्य सुरू ठेवण्यात आले होते। दरम्यान काल संध्याकाळपासून रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अनेक अडचणी आल्या, मात्र सर्व यंत्रणांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे अखेर चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले। मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी खेड उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलाय। अधिक तपास सुरू आहे। कोकण ई आवाज, खेड, रत्नागिरी। कोकणाच्या कानाकोपऱ्यातील माहिती थेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजच आपल्या कोकण ई आवाज या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा।